नमस्कार. डिजिटल न्यूजमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहे पूजा. पूजा अभ्यासक्रमामध्ये ती एस 10th मध्ये 10वी सालांत परीक्षेमध्ये ती निरीट आलेली आहे. तिने 91% मिळवलेले आहेत आणि ती वर्षभर जिनियस आणि सेल्फ माध्यमाने पूजाने अभ्यास केलेला आहे. निरीट येण्याकरता वर्षभर पूजाने जिनियसच्या माध्यमाने नेमका कसा अभ्यास केला आपण तिच्याकडनं जाणून घेणार आहोत. आता इतरही विद्यार्थ्यांना ते प्रेरणा करेल. तर पूजा तू वर्षभर सेल्फ स्टडी आणि जीनियसच्या माध्यमाने अभ्यास केलेला आहे बरोबर. तर जेव्हा जीनियस पॅटर्न आपल्याकडे आलेला आहे सेल्फ स्टडीच्या माध्यमाने आणि तू ओपन बुक पेपर सोडवलेले आहे याचा तुला काय फायदा झाला? नक्कीच हा प्रोग्राम आपण लावला पाहिजे आणि याचा फायदा आपण उचलला पाहिजे, कारण हाच म्हणजे एकच आपला माध्यम आहे जिथून आपल्याला सेल्फ स्टडी कशी करायची हे कळते आणि तो त्यांना वाचन जास्त होते आणि त्या वाचनानेच आपल्याला गोष्टी लक्षात राहते. तसं आपण जर वाचनाला बसलो तर आपण फक्त रीडिंग करतो, पण इथे आपल्याला रायटिंग पण त्यासोबत होते आणि आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस होते, जे खूप नंतर खूप कामात येते. आणि त्यांनी पद्धती सांगितल्या म्हणजे गणित कसं सोडवावं त्याच्या पद्धती असतात, त्या पद्धती समजल्या आणि तिला गणित हा विषय बा कठीण आहे याची पण ती मनात धाकधूक ती निघून गेली. नंतर आपल्याला आपल्या भाषेत पण लिहिता येते आणि म्हणजे त्या टेक्स्टबुकचा अर्थ आपल्याला कळतो त्या ओपन टेस्टमधून आणि त्या ओपन बुक टेस्ट मला खूप कामात पडल्या आहे. मला एक विचारायचं तुझ्या की मुलं शाळेत जातात आणि क्लासलाही जातात, पण घरचा अभ्यास तुला प्रॉपर होतो प्रॉपरली मुलं करत नाही, तर घरचा अभ्यास किती महत्वाचा आहे तुला असं वाटतं? सर्वात महत्त्वाचा घरचा अभ्यास आहे, कारण शाळेत आपण शिकतो, कोचिंगमध्ये आपण शिकतो, पण जेव्हा आपण रिवाईज करतो त्या गोष्टी तेव्हाच आपल्याला त्या लक्षात राहतात, त्याशिवाय लक्षात राहत नाही. आपण एक बघितलं होतं जेव्हा सुरुवातीला फर्स्ट आपला रिझल्ट आला होता तो काही डाऊन होता, परंतु तेव्हा तुला साधारण कितीपर्यंत रिझल्ट आला होता? रिझल्ट 82% होता. 82% होता. आणि बोर्ड मध्ये किती आला मग जेव्हा आपला रिझल्ट लागला? बोर्डमध्ये 91% आले. तेच एक जर्नी होती जिथे सगळं इम्प्रूव्ह करण्यात आलं. मॅथ्सची पण प्रॅक्टिस चांगली झाली, लँग्वेज पण इम्प्रूव्ह झाल्या आणि हा बोर्ड खूप लोकांना लेंदी वाटतो बोर्डचा पेपर, पण तो त्रास मला झाला नाही, कारण माझे 3 लाईव्ह एक्झाम मी दिलेले होते ज्याच्यात माझा टाइम मॅनेजमेंट आन्सर रायटिंगमध्ये म्हणजे मला जमत होतं ते आणि एकंदर खूप सोपी आलं मला. एकंदर जसं आता काउन्सिलिंग आपल्याकडे होते, गायडन्स होते, तर तुम्ही आपल्याला करतात त्या काउन्सिलिंगचा तुला काय फायदा झाला? काउन्सिलिंगमध्ये जसं आपल्या चुका होतात, पण त्या आपण स्वतः काउंट नाही करू शकत. जेव्हा काउन्सिलर आपल्याला त्या चुका दाखवतात किंवा त्या गायडन्स त्याच्यावर देतात तेव्हा आपल्याला त्या कळतात आणि आपण त्यावर चालतो नंतर की ते इम्प्रूव्ह करायचं आणि त्या इम्प्रूव्ह केल्यानंतर खरंच आपल्याला आपल्या अभ्यासात आपल्या जर्नीत आपल्याला खूप साथ मिळेल. तर एकंदर तुझं जे पर्सेंटेज आता मिळालेलं या पर्सेंटेज मध्ये जीनियसचा किती वाटा आहे असं तुला वाटतं? जीनियसचा भरपूर मोठा वाटा आहे मला असं वाटते, कारण एक तुला बघ 90च्या वर जाणं हा एक जादुई आकडा आहे. 90च्या वर जाणं म्हणजे सोपं नाही, 90 पर्यंत तू मिळवलेला आहे, 90च्या वर तू केलेली आहे, 91 पर्यंत पर्सेंटेज मिळवलेले आहे. तर हे अतिशय सेल्फ स्टडीमुळे ते शक्य होऊ शकतं आणि सातत्याने तू जीनियसच्या माध्यमाने केली आहे तुझ्या. तर एकंदर विद्यार्थ्यांना तू जीनियसच्या बाबतीत काय दर्शवली? ना पुढे पण जसं आपण आता हे एकच स्टेप आहे, जसं पुढे पण आपल्याला खूप मोठी जर्नी आहे ती कवर. त्यासाठी आपल्याला एक आयडिया मिळते की सेल्फ स्टडी नेमकं करावी कशी, आणि जे रायटिंग प्रॅक्टिस आपल्याला होते ते मला नाही वाटत तिथून होऊ शकते. आणि रायटिंग प्रॅक्टिस एक्झामच्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाची आहे आणि ते एक म्हणजे जिनियसमध्ये खूप चांगल्याने करून ठीक आहे. त्याला वर्षभर तू अतिशय छान पद्धतीने तुझ्या अतिशय छान तू बोर्ड परीक्षेमध्ये मिळवलेलं आहे. त्याकरता पुन्हा एकदा संपूर्ण जीनियस परिवारातर्फे जीनियस टीम तर्फे खूप खूप अभिनंदन.
आणि पुढील यशस्वी वाटचाली करता तुला संपूर्ण